15 जानेवारीला महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे, पण यावेळी मतदानाची प्रक्रिया थोडीशी वेगळी असेल. पण यावेळी एकाच वेळी तुम्हाला 4 वेळा बटन दाबून मतदान करावे लागणार आहे. मतदान केंद्रामध्ये किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त ईव्हीएम मशीन असतील. 4 सदस्य प्रभागासाठी अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी ईव्हीएम मशीनचे कलर कोड ठरवण्यात आले आहे. अ जागेसाठी पांढरा, ब जागेसाठी फिकट गुलाबी, क जागेसाठी फिकट पिवळा आणि ड जागेसाठी फिकट निळा. तसेच प्रत्येक गटासाठी नोटा हा पर्याय देण्यात आला आहे. मतदाराला 4ही गटातील योग्य त्या उमेदवारासमोरील बटन दाबायचे आहे. 4 वेळा मतदान केल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. तुमचे मतदान पूर्ण झाल्यानंतर असा आवाज येईल. हा आवाज तुमचे मतदान पूर्ण झाल्याचा संकेत असेल. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणूक मतदानासाठी पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा. अशाच अपडेट्ससाठी ग्लोबल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.